पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सगळ्या अधिवेशनामध्ये नेमकं काय घडलं, जनतेला सरकारकडनं काय मिळालं, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनाचे आमदार मंगेश कुडाळकर आहेत. सर, अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सगळ्या अधिवेशनामध्ये जनतेला काय मिळालं, विशेष करून तुमच्या कुर्ला मतदारसंघातील नागरिकांसाठी काय विशेष तुम्ही मागणी केली? या अधिवेशनामध्ये जवळपास अनेक विधेयकं, अनेक बिलं सुद्धा मंजूर झालेली आहेत, जी महाराष्ट्राच्या हिताची आहे. आणि म्हणूनच मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की अशा प्रकारे त्यांनी बिलं, विधेयकं आणि काही प्रस्तावसुद्धा महाराष्ट्राच्या हिताचे आहेत ते त्यांनी पारित केले. आणि त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी एक चांगली भर पडेल. आणि विशेष करून आपल्या मुंबईसाठी म्हणा, कुर्ल्यासाठी म्हणा, मुंबईच्या ज्या महत्त्वाचे विषय आहेत ते म्हणजे मलनिस्सारण वाहिनीचे म्हाडाच्या लेआउटवर आहे. आणि ते सातत्याने मी गेले अनेक वर्ष त्याच्या पाठपुरावा 2014 पासून जेव्हापासून मी निवडून आलो तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणामध्ये मी पाठीशी होतो. आणि जवळ 2023ला प्रत्यक्ष फेज 1ला कामाला सुरुवात झाली, नेहरूनगर, टिळकनगर. आणि त्या ठिकाणी फेज 1चं काम आता जवळ पूर्णत्वास आलेलं आहे आणि फेज 2चं काम अद्याप बाकी आहे. पण निधीची कमतरता आणि निधी कोणी खर्च करायचा हा विषय होता. आणि त्या संदर्भात मी वारंवार बैठका घेऊन आज ह्या अधिवेशनामध्ये हा विषय उपस्थित केला लक्षवेधीच्या माध्यमातून. आणि काल अल्पकालीन चर्चा त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला. आणि त्यामध्ये विशेष करून आज मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की म्हाडातर्फे लवकरात लवकर ही रक्कम महापालिकेला अदा केली जाईल, जेणेकरून त्यांना निविदा काढणं सोपं होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे फेज 2चं काम आता मला वाटतं लवकरात लवकर सुरू होईल. आणि त्याच्यामुळे आज काय आलं, नेहरूनगर, टिळकनगर भागात पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट होतं. आज जिथे 20 रूम होते तिथे 100 घरं येत आहेत. आणि म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं होतं. आणि म्हणून हा माझा महत्त्वाचा विषय होता. आणि त्या रेल्वेच्या वसाहतीवरील ज्या झोपड्या आहेत त्यांचा एक विषय होता. आमच्या विभागातील, आपल्या विभागातील रेल्वेमधील संतोषी मातानगर, क्रांतीनगरचा आणि साबेनगर यांचासुद्धा विषय की गेल्या अनेक वर्षांपासून ते सर्व नागरिक त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यांकडे पाणी तुंबत असतं, एका वेगळ्या अशा भूमिकेत ते लोक राहत आहेत. आणि म्हणून मी एक विनंती केली की या महाराष्ट्र शासन आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक होऊन एकदा ह्याच्या बाबतीत निर्णय होणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे SRA किंवा विविध स्कीम, क्लस्टर योजना त्यामध्ये ह्यांना समाविष्ट करून घेतलं जावं अशा प्रकारची मागणी केली. तुमच्या मतदारसंघामध्ये पोलीस वसाहत मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न कधी मार्गी लागतो? कारण की पोलीस यांच्या ज्या समस्या आहेत ते अतिशय वेगळ्या आहेत. त्यांच्या अनेक वर्षापासून तिथं ते पोलीस वसाहत आहे. कधीपर्यंत ते सगळं डेव्हलपमेंट होणार आहे त्या संदर्भात काय? नक्कीच कालसुद्धा मी अल्पकालीन चर्चामध्ये हा विषय काढला होता. आणि त्या विषयामध्ये मी नक्कीच सांगितलेलं आहे की आमच्या पोलीस बांधवांसाठी गेल्या 60 वर्षापासून नेहरूनगरला 17 इमारती आहेत, कुर्ला पश्चिमेला सुद्धा पोलीस क्वार्टर्स आहेत. तर त्यांना त्यांच्या हक्काची घरं ही त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत. 3 पिढ्या जवळजवळ त्या ठिकाणी ते राहत आहेत. आणि 3 पिढ्या पोलिसांची ते सेवा करत आहेत, म्हणजे पोलीस सेवेमध्ये रुजू आहेत ते आणि सेवा करत आहेत. तर त्यांच्या पोलीस पत्नींची व सर्वांची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मालकी हक्काची घरं मिळावी. पण ती देताना जी काही रक्कम असेल ती सुद्धा भरायला ते तयार आहेत. आणि म्हणून सरकारने त्यासाठी समितीसुद्धा नेमलेली आहे. त्या समितीला विनंती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक निर्णय आपण याच्या बाबतीत घ्यावा. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, त्याच्यानंतर झाडं पडली, काही विद्यार्थी दगावले, मेन हॉलमध्ये पडून देखील नागरिक गेले. या सगळ्या संदर्भामध्ये पालिकेने थेट अधिकाऱ्यांवरती कारवाई केली का? अधिकाऱ्यांवरती कारवाई करून हा प्रश्न सुटणार आहे असं तुम्हाला वाटतं? या बाबतीमध्ये एक तर मी सांगेन, कालसुद्धा मी हा मुद्दा घेतला होता अधिवेशनामध्ये. त्याच्यामध्ये मी विशेष करून सांगितलं की पूर्वी ज्या प्रकारे आपत्कालीन व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट प्रत्येक वॉर्डामध्ये एक टीम तयार करायची की पावसाळा येण्यापूर्वीची टीम, समिती, आणि प्रत्येक वार्डनिहाय कशा प्रकारे या पावसाळ्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आपली टीम तयार असावी यासाठी संपूर्ण नियोजन असायचं. तर ते नियोजन पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. विशेष करून झाडांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही झाडं का पडत आहेत वारंवार त्याचा सुद्धा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये एक जे आपण सोसायटींकडनं मागणी असते की फांदी ही निघाली पाहिजे, ही फांदी तुटली पाहिजे, तर त्या बाबतीमध्ये पावसाळ्यापूर्वीच वृक्ष छाटणी जी काही असेल म्हणजे फांद्यांची, तर ती ताबडतोब केली गेली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर नवीन झाडंसुद्धा त्याच्यामुळे अशा प्रकारे लावली पाहिजेत की झाडं ही भविष्यामध्ये पडणार नाहीत, तर ती मूळ धरून राहणारी झाडं जी असतील ती भविष्यामध्ये लावली पाहिजेत, ह्या पावसाळ्यामध्ये लावली पाहिजेत आणि अधिकची लावली पाहिजेत, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल होईल. जवळजवळ 1100च्या वर झाडं पडलेली आहेत, त्याचं सुद्धा
याचा विचार शासनाने करावा आणि जास्तीची झाडं त्या ठिकाणी लावावी. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते कुर्ला विधानसभेचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर. मी गुणवंत दांग, DRV न्यूज, मुंबई.